नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुणे मनपात नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचा विकास साधण्यासाठी माजी सरपंच जनसेवक संजय जाधव यांना नगरसेवक म्हणून जनता मनपा सभागृहात पाठवेल असा विश्वास सर्वपक्षीय मान्यवरांनी हांडेवाडी येथे बोलताना व्यक्त केला. आवताडे हांडेवाडी गावचे माजी सरपंच संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराने ॲम्ब्युलन्स लोकार्पण, भव्य अभिष्टचिंतन, स्नेहमेळावा, ज्येष्ठ वारकरी सदस्य यांचा सन्मान तसेच डांगे पंचमंडळ दिंडी क्रमांक 8ला वारीसाठी 4 तंबूंची सप्रेम भेट, होळकरवाडी येथील तुकाई माता मंदिरास जीर्णोद्धारासाठी 51,000ची देणगी आदी कार्यक्रमांचे समाधान हॉल हांडेवाडी येथे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे, हरिभक्त परायण गणेश महाराज आवजी, नगरसेवक आनंद अलकुंटे, जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ झुरुंगे, महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड, शासन नियुक्त नगरसेवक गोविंद हांडे, राजेंद्र भिंताडे, माजी सरपंच निवृत्ती बांदल, विकास शेवाळे, उल्हास शेवाळे, दत्तोबा बांदल, जिजाबा बांदल, राकेश झांबरे, देवाशेठ मासाळ, हरिभक्त परायण विष्णुपंत हांडे, हबब बाळासाहेब घोले, सोमनाथ मासाळ, राष्ट्रवादीचे नेते कलेश्वर घोले, स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, सागरराजे भोसले, महिला नेत्या शीतल शिंदे, भाजपा नेते सचिन हांडे, उद्योगपती संजय आंबेकर, गणेश जगताप, सचिन जगताप, संतोष भानगिरे, हनुमंत जाधव, विकास हांडे, शिवसेना नेते संदीप मोडक, पिंटू शेठ हरपळे, अभिदादा भानगिरे, सचिन तरवडे, शाश्वत घुले, काँग्रेस नेते सूरज शेवाळे, आरपीआय नेते विशाल धावारे, श्याम शिंदे, कपिल काळे, बंडू सोनवणे, विक्रम घाडगे, संदीप घुले, राजेंद्र भानगिरे, इरफान शेख आदी सर्वपक्षीय मान्यवर, ग्रामस्थ, वारकरी मंडळी, महिला, युवक यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सरपंच संजय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दुपारी काळेपडळ येथील नगरसेवक मारुती आबा तुपे यांच्या धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या अनाथाश्रमात बालकांना दप्तर आणि फळांचं वाटप करण्यात आले. यावेळी हबप नंदराज पाटील, श्याम शिंदे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर वडाचीवाडी येथील हेल्पिंग हँड सोशल फाउंडेशन संचलित निराधार वृद्धाश्रमात कपडे, जीवनावश्यक वस्तू, मुलांना फळं वाटप करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच हरिभक्त परायण दत्तोबा बांदल कार्यकर्ते उपस्थित होते. वडके येथील गंगातारा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू, मुलांना शालेय दप्तर, फळं यांचं वाटप करण्यात आले. यावेळी आश्रमाच्या संचालिका निदाताई भोसले आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोडवे मॅडम आणि पोलीस बांधवांनी सरपंच संजय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय जाधव युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. पाहूया हा वृत्तांत. चांगली प्रवृत्ती असल्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण त्याला जर पुणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी दिली तर नक्कीच या भागातल्या विकासाला एक चांगल्या प्रकारची चालना भविष्यामध्ये मिळेल. आणि येणाऱ्या काळामध्ये याने गावं हे पुणे महानगरपालिकेला जोडल्यामुळे काही गावांमधून, वेगवेगळ्या गावांमधून काही लोकप्रतिनिधींना काम करण्याची संधी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मिळेल. पण खऱ्या अर्थाने एवढं सांगतोय, चांगलं काम करणारे माणसं असे लक्ष ठेवा. चांगले काम करणारे माणसं रात्री दिवस करून लोकांच्या सुखदुःखात भागी, सकाळी उठलं तर कविता असेल, लग्न असेल, तुमच्या साखर असेल, जागरण पूजा असेल, ते सगळ्या गोष्टी त्यांनी आगे करते. आपल्या कामाला ज्या कामं आहेत पण लोकांना वाटतं आम्हाला बोलवलंय. शेवटी प्रेम, लोभ, आपुलकी जेव्हा त्या गोष्टी असतात आणि त्या गोष्टी जपायचं काम संजय तुम्ही करताय. म्हणून तुम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजाला चांगलं काम करा, कार्यकर्ता म्हणून तुमचा मी उल्लेख करतो. अशा माणसाला समाजाने त्या ठिकाणी वस्तू करून त्यांचं जे ध्येय आहे ते ध्येयाची पूर्ती केली पाहिजे असं व्यक्ती शब्द व्यक्त करतो. तुमच्या बाह्य आयुष्यामध्ये चांगली चांगली पदं मिळावात. तुमच्या त्या पदांमुळं या गावचं काम होईल. तुमचं काय होईल ते आम्हाला माहित नाही, पण भागाचा विकास करायचा असेल तर तुमच्यासारखी माणसं या ठिकाणी पाहिजेत आणि त्याची जरूर आहे. हे सर्व लोकांनी खऱ्या अर्थाने नोंद घ्या. आदर्श एक हित पाहणार माननीय आदर्श सरपंच श्री संजयजी जाधव यांचा अभिष्ट चिंतन साजरा करताना खरोखर मनोमन आनंद होतोय. मी पुनश्च एकदा त्यांनी वैष्णव वारकरी संप्रदाय आणि आपल्या 12 वाड्यांच्या विभागामध्ये जे रुग्णवाहिका त्यांनी आज लोकार्पण केले ते खरंच स्तुतितुल्य कार्य, हे स्तुतितुल्य कार्य. ह्याच्यासाठी मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. असं कार्य होणं गरजेचं आहे. यासाठी मी एकदा टाळ्या वाजवून त्यांचा जाहीर सन्मान आणि सत्कार करणार आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. या भागातील लोकांची सेवा करण्याचं काम त्यांनी त्यांच्या सातत्य त्या ठिकाणी चालू ठेवलेले आहे. गेल्या वर्षी त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती होती,
आणि या परिसरामध्ये पाण्याची भीषण टंचाई होती. स्वतःच्या खर्चाने टँकर त्यांनी त्या ठिकाणी सुरू केला आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचं पुण्याचं काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलं. अशी अनेक हजारो कामे त्यांनी या भागामध्ये केलेली आहेत. त्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये अन्नदान असेल किंवा वेगवेगळ्या मंदिरांना त्या ठिकाणी जीर्णोद्धारासाठी रक्कम असेल, देणगी असेल, अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून संजय शेठ त्या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करत असतात. ज्या ज्या प्रकारचा गावचा उत्सव असेल त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मंदिराचं जीर्णोद्धार असेल, ज्या पद्धतीचं गावात त्या प्रकारचं जे काम त्यांचं असतं खरंच एक आपलातून काम या ठिकाणी करत असतात. खरं तर दरवर्षी त्यांचा वाढदिवस एक मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होत असतो, पण यावर्षी आज एक आगळ्या पद्धतीने माऊलींच्या पालखीसोबत जाणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यांना एक आपल्या हातून काहीतरी एक चांगलं काम घडावं, त्या वारकऱ्यांना त्याची मदत व्हावी या एक हेतूनं सरपंचांनी आज एक ॲम्ब्युलन्स दिंड्यांना भेट दिली. खरं तर एक चांगला उपक्रम त्यांनी आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न केला. आणि या दानामुळे जे पुण्य प्राप्त होतं आपल्याला, या पुण्याचं जे पुण्य असावं नशिबाला, महत्वाचा भाग, आपलं नशीब जर उज्ज्वल करायचं असेल तर पाठीमागं पुण्य असावं लागतं आणि हे पुण्य तुमच्या दानामध्ये आहे. टेन्शन मधली असणारी माणसं जर संजय जाधवच्या संपर्कात आली ना तर ती टेन्शन फ्री होते. म्हणून मी म्हणतो हा माणूस सरपंच होण्यापेक्षा डॉक्टर व्हायला होता. बरीचशी लोक बिगर इंजेक्शनची गोळ्याची बरी केली असते. एवढा दिल फुलाचं व्यक्तिमत्व त्यांचा वाढदिवस. खरोखरच आज लोकांचं प्रेम बघून मी भारावून गेलोय. आमच्या सर्वच भागातील आवतरवाडी असेल, हांडेवाडी असेल, होळकवाडी असेल, वडाचीवाडी, उंडरी, पिसोळी, मोमोदवाडी असे अनेक भागातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, दिग्गज मंडळ या ठिकाणी मला शुभेच्छा रूपी आशीर्वाद देण्यासाठी आले. त्यांनी माझा या ठिकाणी येऊन मान सन्मान केला, त्याबद्दल खरोखरच मी त्यांचा ऋणी आहे. आणि वारकरी संप्रदायातील एक कास मी धरलेली आहे, जेणेकरून या वारकऱ्यांसाठी मला कायम करायची काही ना काही इच्छा असते आणि ती मी या वाढदिवसाला वारकऱ्यांसाठी व्यवस्थितरित्या सर्व काही करून त्याचा मला साहजिकच आनंद झालेला आहे. आणि इथून पुढच्या बी माझ्या आयुष्यात वारकऱ्यांसाठीच काहीतरी करण्याचा माझा मानस आहे. हे इलेक्शन निवडणूक आहे, भाग सोडून द्या, परंतु जनसामान्य माणसाच्या मदतीसाठी जाणं हे माझं कर्तव्य. जर मी 100 रुपये कमवलं तर माझं 25 रुपये खर्च करण्याचा हा मानस हे सर्व लोकांना माहिती आहे. त्या पद्धतीने माझं हे चालू असतं. खरोखरच आज वाढदिवस साजरा करीत असताना मला भरभरून आलं की आज एवढी सर्व प्रेमळ मंडळी, आमचे सर्व हंडे मंडळी असतील, सर्व गावातील सर्वच मंडळी असतील, सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी शुभेच्छा रूपी आशीर्वाद दिले. त्याबद्दल सर्व गावकरी मंडळाच्या पंचक्रोशीतील सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो.